संकटाच्या मार्गावर तूच मार्ग दाखवतोस, अंधाराच्या गर्दीत तूच प्रकाश देतोस. माझ्या जीवनाचा आधार तूच, हे ईश्वरा, तूच माझा देव, तूच माझा साथी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तो माझा देव आहे, तो माझा आधार आहे, तो माझ्या पाठीशी उभा आहे. या जगातील दुःख दूर करून तोच सुख देतो. दोन हातांच्या मदतीने जग घडते, पण एकाच हाताने जग जिंकता येते. ते म्हणजे तुझ्या कृपेने ईश्वरा. तूच माझ्या जीवनाचा खरा अर्थ आहेस. तुझ्या चरणी सारे जीवन समर्पित आहे. तुझ्या कृपेनेच जगण्याला अर्थ कळते. तूच माझ्यासाठी सर्वस्व आहेस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली आपल्या प्रिय भक्तांना आज म्हणत आहेत, माझ्या प्रिय बाळा, आज तू हे ऐकत आहेस, हे काही योगायोगाची गोष्ट नाही. हे ऐकायला तुझं मन जडले, कारण स्वतः स्वामी तुझ्याशी बोलणार आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. बाळा, तुझी इच्छा आता पूर्ण होणार आहे. तुला वाटते की तुला सगळे सोडून गेले. आयुष्यात जिथे जिथे मदतीची गरज होती तिथे तू एकटाच उरलास. तुझ्या मनात भीती आहे, अश्रू आहेत, हजारो प्रश्न आहेत. पण माझ्या लेकरा, मी आहे ना. मी तुला कधीच एकटं होऊ देणार नाही, कधीच एकटं सोडणार नाही. तुला आठवतं का की जेव्हा तू लहान होतास तेव्हा आईच्या हाताला धरून तू चालायचास. तुला वाटायचं की माझी आई आहे तर मी सुरक्षित आहे. तसंच माझ्या बाळा, मीही तुझ्या हाताला हात धरून चालत आहे. तुझ्या पाठीशी मी अदृश्य रूपाने आहे. तुला कितीही संकटे आली, कितीही लोकांनी तुला नाकारलं, तरी मी तुला कधीच सोडणार नाही. मी तुझ्या सोबत कायम आहे, प्रत्येक क्षणी, तुझ्या आनंदातही तुझ्या दुःखातही. बाळा, लोक कधी कधी दूर जातात, परिस्थिती बदलते, पण मी कायम आहे, कारण मी तुझाच आहे. जर तूही माझा असशील तर चल पटकन कमेंट कर, स्वामी आई मी तुझं बाळ, आणि हा संदेश तू 2 जणांना शेअर कर. होय बाळा, तुझं आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे, कारण आजचा दिवस तुझ्या आयुष्यात वेगळा आहे. खूप मोठा चमत्कार तुला घडणार आहे. मी तुला शपथ घेऊन सांगतो, आज हा संदेश तू पूर्ण ऐकलास तर तुझ्या नशिबाचे दरवाजे उघडले जाणार. पण माझ्या लेकरा, दुर्लक्ष करू नकोस, कारण अशी संधी आयुष्यात रोज रोज येत नाही. जास्त स्वप्नांसाठी इतके दिवस तू थांबला आहेस, ते सगळे पूर्ण होणार आहे. त्या स्वप्नांचं पहिलं किरण तुला आता दिसणार आहे. कदाचित तुला वाटेल, खरंच का असं होणार? पण बाळा, मी सांगतो की चमत्कार नक्कीच होणार आहे. तेव्हा त्यावर शंका करू नकोस, कारण माझं प्रत्येक वचन खरं असतं. आज मी तुला सांगायला आलोय की तुझ्या आयुष्यातील अंधार संपायला आता वेळ कमी खूप राहिला आहे. आजचा दिवस वेगळा आहे. आज तुझ्या आयुष्यात असा प्रसंग येणार आहे जो तुला कायम लक्षात राहील. तुझं मन शांत ठेव. मनात फक्त एकच विचार ठेव, माझा स्वामी माझ्यासाठी काहीतरी चांगलं करत आहे. आज तू हे ऐकतोयस म्हणजे नशिबाने तुझा हात माझ्या हातात दिला आहे. तुला फक्त या दिवसावर विश्वास ठेवायचा आहे. तुझ्या डोक्यावरून मी हात फिरवतोय अशी मनात कल्पना कर. मी सर्व संकटे काढून टाकत आहे. बघ तुझ्या जीवनात कसा बदल सुरू होतो. माझ्या बाळा, माझं वचन लक्षात ठेव. आज तुझ्या जीवनात खूप मोठ्या परिस्थितीत तुझा बदल तुला दिसून येईल. तू ते पाहशील, जाणवशील आणि म्हणशील, स्वामी तुमच्यासारखा कोणी नाही. त्यामुळे तू दुर्लक्ष करू नकोस, कारण मी तुझ्या दारावर उभा आहे, आनंद घेऊन, भरभराट घेऊन. जर तू तयार असशील तर होय मी सज्ज आहे असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. माझ्या बाळा, आता मनात फक्त एकच गोष्ट ठेव, माझ्या सोबत माझा देव आहे, तो मला कधीच सोडणार नाही. आजचा दिवस तुझा आहे.
माणूस प्रेमात जगत असतो की हा माझा तो माझा. खरं तर फक्त वेळ तुमची असते. जर ती चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर जवळचे सुद्धा परके होतात. लक्षात ठेवा, आयुष्यात संकटे आहेत. जगात जर तुम्हाला खरा समजायचं असेल, शोधायचं असेल तर ते तुमच्या डोक्यात शोधा. कारण तुमच्या आयुष्यात काही ना काही चूक होऊ शकते, पण तुम्हाला पुढे नेतात ते आपले भगवंत, परमेश्वर, स्वामी आई. एखाद्याला जे तुम्ही द्याल ते तुम्हाला परत मिळेल. स्वामी महाराज सांगतात, तुम्ही एखाद्याला जे दिले आहे ते तुम्हाला मिळणार. मग तुम्ही त्याला काहीही द्या, मान द्या अथवा अपमान द्या, दुःख द्या, जे तुमची देण्याची इच्छा आहे ती प्रत्येक गोष्ट द्या. मात्र या गोष्टीवर लक्ष ठेवून की तेच तुम्हाला 10 पटीने परत मिळणार आहे. आजचा हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आपण जे काही करतो ते सर्व भगवंत पाहत असतो. त्यासाठी जरी तुम्हाला खाली कोणी पाहत नसेल तरी भगवंताला तुम्ही घाबरा, कारण भगवंताची नजर कायम आपल्यावरती असते. आणि ती जर चांगली असावी असे वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. पाप आणि पुण्य या संबंधी थोडा विचार करणे आवश्यक वाटते. चलनी नाणी वापरून इतकी गुळगुळीत होतात की त्यांना व्यवहारात मोल राहत नाही. त्याचप्रमाणे पाप व पुण्य हे शब्द पारंपरिक असून फार पुरातन काळापासून पुराण सांगणारे पुराणिक व इतर सामान्य लोक यांनी त्या 2 शब्दांचा इतका ठिसाळपणे वापर केलेला आहे की आज ते शब्द जवळजवळ अर्थहीन झालेले आहेत. पाप पुण्य या शब्दांचे अर्थ न समजतात बहुसंख्य लोक त्या शब्दांचा सर्रास वापर करतात. कोणीही कशालाही पाप किंवा पुण्य समजतो. एकादशीच्या दिवशी एकादशीचा उपवास करणाऱ्या माणसाने जर त्या दिवशी चुकून भज्जी खाल्ली तर आपण फार मोठे पाप केले असे वाटून तो अगदी व्याकुळ होतो. संकष्टी करणाऱ्या माणसाचा काही कारणाने जर उपास मोडला तर आपल्या हातून फार मोठे पाप घडल्याचे महासंकट येईल या भीतीने तो दुःखी कष्टी होतो. गुरुचरित्राचे पारायण करताना जर सोवळे बिघडले तर पाप लागून श्री दत्ताचा महाकोप होणार या भीतीने तो जर्जर होतो. घराबाहेर पडताना देवाला नमस्कार करण्यास जर विसरला तर देव आपल्याला पाप करणार, म्हणजे आपल्यावर देवाचा कोप होणार असे वाटून तो व्यथित होतो. एकदा गुरु केला की मग त्या गुरुला सोडून दुसऱ्या गुरुकडे जाणे म्हणजे महापाप असे कित्येक भोळसट आणि बावळट साधकांना वाटते. मग तो तथाकथित गुरु कितीही अडाणी, अज्ञानी, लोभी व लबाड असला तरी चालेल. तीर्थयात्रेचा नेम जर सोडला किंवा चुकला तर महापाप लागून संसारात संकटाचा ससेमिरा लागेल. अशा कल्पनेने ग्रस्त व त्रस्त होणारे लोक थोडके नाहीत. याच्या उलट पुण्याच्या कल्पना पहा. चोऱ्यामाऱ्या करणारा पण भिक्षा मागण्याचा भिकाऱ्यांचा जोडधंदा, असा साईड बिझनेस करणाऱ्या भिकाऱ्याला 1-2 रुपये दिले तर आपण फार मोठे पुण्य केले असे आपल्याला वाटते. 2 पैशाचा हार देवाला घातला की फार मोठे पुण्य संपादन केले असे वाटणारे, बहुत पुण्य मिळते असे पुष्कळ लोक आहे. तीर्थात स्नान केल्यावर सर्व पापे धुतली जाऊन पुण्य मिळते अशा भ्रमात असणारे लोक थोडे नाहीत. अनवाणी भर उन्हात देवदर्शनाला जाण्याने महापुण्य मिळते अशा सुद्धा भ्रमात भरपूर लोक असतात. तर मित्रांनो, हे पुण्य खरंच आहे का? पाप पुण्याच्या अशा भ्रामक कल्पनांची लोकमानसात आज जी पकड आहे त्या सर्वांची यादी करावयाची ठरवली तर मारुतीची लांबच लांब शेपूट तयार होण्यास वेळ लागणार नाही. वास्तविक वरील जे गोष्टी काही सांगितले पाप पुण्य हे प्रत्यक्षात ना पाप ना पुण्य, त्या केवळ मनाच्या कल्पना. या कल्पनांना जर सोडचिठ्ठी दिली तर जीवनात काहीही बिघडत नाही. याच्या उलट या कल्पनांना, विशेषतः पापांच्या कल्पनांना उराशी बाळगून त्यांचा बहिर्मनात परिपोष केला तर त्या कल्पनाचा अंतर्मनात घुसून आपले जीवन संपूर्ण बिघडून टाकल्याशिवाय राहत नाही. असो, पाप व पुण्य या 2 शब्दांना अचूक पर्यायी शब्द मराठीत नाहीच. इतकेच नाही तर त्या शब्दांना तत्सम अचूक अर्थ दाखवणारे इंग्रजी शब्द सुद्धा नाहीत. केवळ म्हणूनच या 2 शब्दांचा प्रस्तुत पुस्तकात इच्छा नसताना सुद्धा वापर करण्यात आला आहे.
वास्तविक पाप व पुण्य हे दोन शब्द जीवनाच्या अपेक्षित फार महत्त्वाचे आहेत. परंतु प्रत्यक्षात हे शब्द जर कोणी उच्चारले तर कसले पाप व कसले पुण्य घेऊन बसला आहेस, हे सर्व थोतांड आहे असं होतं. असे म्हणून सर्व हसण्यावारी नेणारे लोकच आज समाजात अधिक झाले आहे. मित्रांनो, आपण काय मानतो आणि काय मानत नाहीत याला काहीही महत्त्व नसून निसर्गाचा कायदा काय असतो व तो काय करतो यालाच महत्त्व आहे. क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा त्रिकालबाधित कायदा आहे. या कायद्याप्रमाणे दुष्कर्माची क्रिया घडली की त्याची प्रतिक्रिया दुःख व सत्कर्माची क्रिया घडली तर त्याची प्रतिक्रिया सुख ही घडणारच व त्याला अपवाद सुद्धा नाही. ॲक्शन आणि रिॲक्शन या दोहोंमधील अव्यक्त व सूक्ष्म स्वरूपात जे अंतर्मनात असते त्याला पुण्य किंवा पाप म्हणतात. उदाहरण घ्यायचं असेल तर एका माणसाने कोणाचा तरी खून केला. हा खून जरी क्रिया तर याबद्दल फाशी व सक्त मजुरी अशी शिक्षा त्याची प्रतिक्रिया. खून झालेल्या माणसाला खून होताना ज्या भयंकर मानसिक व शारीरिक यातना वेदना दुःख झाले व त्याच्या बायका लेकरांना असह्य व पोरके झाल्यामुळे जो अपरिमित दुःख व नुकसान सहन करावे लागले, ते सर्व क्लेश दुःख यातना नुकसान व त्यांचे शाप या सर्वांचे सूक्ष्म ठसे अंतकरणात उमटून अंतर्मनाच्या द्वारे खुनी इस्माच्या ईश्वरी बँकेत पाप रूपाने जमा होतात. होय मित्रांनो, तेथे ते दबा धरून बसतात व अनुकूल वेळ व संधी मिळताच ते सर्व त्या खुनी माणसाच्या जीवनात भयंकर शिक्षा रूपाने प्रकट होतात. अशा रीतीने खून ते फाशी यांच्या दरम्यान खुनाच्या क्रियेच्या अंतकरणात जो ठसा उमटतो तो पाप रूपाने अव्यक्त स्वरूपात अत्यंत सूक्ष्मपणे अंतर्मनात ठाण देऊन बसतो व योग्य वेळ व संधी येताच तो फाशी या शिक्षेच्या रूपाने प्रकट होतो. परंतु जर का एखाद्या खुनी माणसाने वकिलाच्या मदतीने किंवा अन्य प्रकाराने शासनाच्या कायद्याच्या शिक्षेतून स्वतःला वाचवले तर त्या खुनी माणसाला अंतर्मनाच्या कायद्याप्रमाणे भयंकर शारीरिक रोग, मानसिक रोग, आत्महत्या, अत्यंत दुर्वर्तनी मुले वगैरे भयंकर आपत्तींना तोंड द्यावे लागून शेवटी त्याचा सर्वनाश होतो. या संदर्भात प्रत्यक्ष घडलेल्या अनेक घटना सांगता येतील, पण या लहानशा व्हिडिओत तसे करता येणार नाही. वर वर्णन केलेले सर्व प्रकार सत्कर्माच्या बाबतीत तसंच पण उलट्या अर्थाने लागू होऊन माणसाला सुख, शांती, समाधान, समृद्धी प्राप्त होते. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ती ही की दुष्कर्म म्हणजे पाप नाही किंवा सत्कर्म म्हणजे पुण्य नाही. क्रिया व त्याची प्रतिक्रिया या दोहोंच्या दरम्यान आपल्या क्रियेचा जो सूक्ष्म ठसा अव्यक्त स्वरूपात अत्यंत सूक्ष्म रूपाने अंतर्मनात अभिव्यक्त होण्यासाठी अनुकूल काळाची व संधीची वाट पाहत ठाण मांडून बसतो, तो सूक्ष्म ठसा म्हणजेच पाप पुण्य. मग आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे ते. मित्रांनो, मानवी बँकेप्रमाणे दुसरी एक अति महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे ईश्वरी बँक. या ईश्वरी बँकेचे ठिकाण आहे आपले अंतकरण. आपण जी सत्कर्मे आणि दुष्कर्मे करतो त्यांचे ठसे आपल्या अंतकरणात उमटतात व ते पाप किंवा पुण्य या रूपाने ईश्वरी बँकेत जमा होतात. आपल्या मानवी बँकेचे व्यवहार बहिर्मन करते तर या ईश्वरी बँकेचे व्यवहार अंतर्मन करते. मानवी बँकेत पैसा जमा करण्याचे काम आपण म्हणजेच आपले बहिर्मन करते, तर ईश्वरी बँकेत पाप पुण्य जमा करण्याचे काम चित्रगुप्त म्हणजेच अंतर्मन करते. आपण जे सत्कर्म व दुष्कर्म करतो ते पाप पुण्य रूपात गुप्तपणे आपल्या सूक्ष्म जाणीवेच्या टेप रेकॉर्डरवर चित्रित होऊन ईश्वरी बँकेत अत्यंत गुप्तपणे जमा केले जाते. हे गुप्तपणे ईश्वरी बँकेत जमा करण्याचे काम अंतर्मन करतो. त्यासाठी मित्रांनो, चांगले कर्म करा. जसे तुम्ही द्याल तसेच तुम्हाला 10 पटीने तुमच्याकडे येणार आहे. त्यामुळे दान धर्म करा पण गर्व न बाळगता. भगवंताचे नामस्मरण करा कोणतीही अपेक्षा न ठेवता. कोणतेही काम करा फळाची अपेक्षा न करता. भगवंत तुम्हाला सर्व काही भरभरून प्रदान करेल. तुम्ही फक्त कर्म चांगले करा, नित्य नेमाने भगवंताचे नामस्मरण करा.
जर तुम्ही नामस्मरण करत असाल तर कोणता करता ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन हे जागृत होत असतं आणि तुम्ही नकळतच पुण्याचे भागीदार बनता. मित्रांनो, तुमचा कालचा, आजचा, उद्याचा आणि येणारा प्रत्येक दिवस आनंदाने जाओ हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.